नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका सखीशी संवाद साधणार आहोत जिनी गेली 3 दशकं अनवरत मराठी साहित्यात आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि तिचं एक नावलौकिक प्राप्त कवयित्री म्हणून सगळ्या वाचकांना तिचा परिचय आहे. अशी मनीषा अतुल आज हिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. पण मनीषाला एक केवळ कवयित्री म्हणून तिचा परिचय करून देणं मला स्वतःला तरी खूपच अपूर्ण असं वाटतं. कारण तिची ओळख करून देताना मला नेहमी असं सांगावंसं वाटतं की एका चैतन्य शक्तीचा अनवरत वास लाभलेली, जिच्या व्यक्तिमत्वात कायम एक आनंददायी उल्हास विलसतो आहे अशी, जिच्या मनात कायम सृजनाचा नित्य नवा ध्यास असतो अशी, आणि जिच्या अंतरंगात प्रतिभेचा अभंग निश्वास असतो अशी, आणि या 4ही आश्वासनांचा परिणाम जिच्या सगळ्या लेखांमध्ये, जिच्या कथांमध्ये, कवितांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये वाचकांपर्यंत पोचतो अशी ही एक सर्वांग सुंदर अशी परिपूर्ण लेखिका म्हणजे मनीषा, असंच मला तिचं वर्णन करावंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आ सखी सह्याद्री कार्यक्रमात ती एक अशी सखी म्हणून आपल्याशी गप्पा मारणार आहे की जिनी सगळ्या जाणीवा नेणीवांच्या सगळ्या स्तरांवर एक समंजसत्वाचं एक स्वतःचं प्रमाण दिलेलं आहे आणि जी सगळ्यांशी एका सखीसाठी वागते अशी मनीषा आज आपल्याला इथे गप्पा मारायला आपल्याशी आलेली आहे. मी मनीषाचं मनपूर्वक स्टुडिओत स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. मनीषा, म्हणजे तुमचं या कार्यक्रमात स्वागत करतानाच मला तुमची कलावंत नावाची जी ईश्वरी संकल्पना आहे त्याच्यावरच्या कवितेतल्या 4 ओळी नेहमी आठवतात. तुम्ही असं लिहिलंय की आनंदाचे बीज फेकतो पहाट पक्षासाठी, शांत चंदनी सुवास भरतो सांज मग्नतेसाठी, प्रहरांवरती देत पहारा निवांत घालित वारा, श्वासा गणती भरून देतो नवखी विचारधारा, मी स्वप्नांचा हुकमी एका आंदण म्हणून देतो, दाट व्यथेवर तरंगणारे पोहण गाणे होतो. कलावंत जसा नवरसांना आपल्या अभिनयातून प्रदर्शित करत असतो तसाच विविधरंगी भावभावनांचा इंद्रधनुष्य आपल्या कलाकृतीतून साकारणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक मनीषा यांचे आजवर 6 अतिशय लोकप्रिय असे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. कथासंग्रह एक प्रसिद्ध आहे डेल्टा नावाचा, 2 अतिशय पुरस्कार प्राप्त अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, ललित ग्रंथ प्रसिद्ध आहेत, एक प्रभावी वक्तृत्व, अभ्यासपूर्ण विवेचन आणि साहित्याच्या सगळ्याच शाखांमध्ये वाचकांच्या हृदयात विराजमान अशा मनीषा आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आतापर्यंतच्या साहित्य प्रवासासाठी मनीषा, मी अगदी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करते आणि आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया. अगदी फार पूर्वी मी तुमच्या 4 ओळी वाचल्या होत्या आणि तेव्हापासूनच गप्पा मारायची इच्छा होती. तुम्ही असं लिहिलं होतं, कळी होती झाडावर, कळी होती झाडावर, सूर्य होता माळावर, कुठे झाड कुठे माळ, कुणास ठाऊक त्यांचं मिलन कुणीकडे झालं, अगं बाई मनात फूल कसं आलं. मनातल्या कळीचं फूल होतानाच
मनीषा, तुम्ही शब्दांमध्ये जगायला लागल्या हेच या ओळी सांगतायत तुमच्या. म्हणूनच मला विचारावंसं वाटतं तुम्हाला, तुमचं पहिलं शब्दरूप केव्हा? तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद देते की फार सुंदर परिचय तुम्ही माझा करून दिला. आणि आता परिचयातच तुम्ही सांगितलं की कवयित्री म्हणून माझी एक ओळख आहे. कविता मी सुरुवातीपासूनच करते आणि 2000 नंतर नागपूरला आल्यानंतर मी साहित्य क्षेत्रात कवयित्री म्हणून माझा वावर सुरू झाला होता. खरं तर माझं पहिलं कविता संग्रह यायला हवा होता, पण त्या 2000 पूर्वी एकदा दिवाळी अंक स्पर्धेत मी कादंबरी एक पाठवलेली होती आणि ज्ञानेश प्रकाशनने ती स्पर्धा घेतली होती. त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, पहिलं पारितोषिक. आणि 2002 मध्ये ते म्हणाले की आम्हाला त्याचं पुस्तक करायचं आहे. तर कविता जरी पूर्वीपासून करत होते तरी मनात काही असा संग्रह वगैरे काढणं नव्हतं आणि त्यांनी मग पुढाकार घेऊन ते पुस्तक काढलं. त्यामुळे माझा साहित्य क्षेत्रातला प्रवेश हा कादंबरीने झाला. काय नाव होतं त्या कादंबरी? पुन्हा एका सायंकाळ. मला वाटतं त्याला एक राष्ट्रीय पुरस्कार आहे. ती एका अपंग स्त्रीच्या परत उभं राहण्यावर, हँडिकॅप मुलीच्या पुन्हा जिद्दीने उभं राहण्यावर ती कादंबरी आहे. खूपच छान. म्हणजे आता तेव्हासाठी आता अभिनंदन करणं बरोबर नाही, पण तरी सुद्धा कवयित्री म्हणूनच तुम्ही वाचकांच्या मनात 100% राहिलात. आतून आतून मन जेव्हा रीत होतं, शब्दांमधून जग नवं जित होतं असं तुम्ही लिहिता, तर ते 2 ओळीत मांडता म्हणजे तुम्ही एका कवितेतून खूप काही मांडू शकता हे वाचकांच्या लक्षात येतं. तुम्ही आणि तुमची कविता, जसं तुम्ही म्हणता की कादंबरी हे जरी पहिलं प्रकाशित शब्दरूप म्हणूया आपण असलं तरी सुद्धा कविता हाच तुमचा गाभा आहे प्रतिभेचा. तुम्ही आणि तुमची कविता हातात हात घालूनच वाढत गेल्या. प्रत्येक कवितेनं एक नवी उंची गाठली आहे तुमच्या, प्रत्येक कवितेनं. म्हणजे धुक्याच्या पलीकडे, मावळत का नाहीस, प्रहर, सटवाई, मुक्तमी या कविता संग्रहांमधली प्रत्येक कविता म्हणजे एका अस्सल प्रतिभेचंच प्रदर्शन आहे. एकापेक्षा एक सरस आणि आशय संपन्न काव्यसंग्रहातून एक समंजसपणे तुम्ही व्यक्त होत गेल्या. मनांचे, भावनांचे सतेज पापुद्रे उलगडत गेल्या. म्हणजे हे असं खूप मला साहित्यिक बोलायचं नाहीये, पण वास्तविक आहे. इतके पापुद्रे तुम्ही मनांचे उलगडले आहेत. विभोर करते तुमची कविता. म्हणजे मन असो, निसर्ग असो, तो असो, शब्द असो, कुठल्याही विषयावर तितकंच भाव विभोर करते तुमची कविता. म्हणून आज मला कवितेविषयीच तुमच्याकडून तुमच्या निर्मिती, तुम्हाला आवडलेली कविता हे सगळं जाणून घ्यायचंय. कवितेचं कसं आहे ना की कविता हे अतिशय नाजूक असं प्रकरण आहे, अतिशय डेलिकेट. म्हणजे आपण जर साहित्याला बाग म्हटलं तर कविता ही त्या बागेतल्या फुलाची पाकळी आहे, इतकी नाजूक. त्यामुळे ती केवळ अक्षर अभिव्यक्ती बनून राहत नाही. म्हणजे आपण साहित्य, तुम्ही आता गप्पा करता त्यावेळेला तुम्ही कादंबरीकाराशी बोला, कथाकाराशी बोला, समीक्षकाशी बोला आणि कवीशी बोला. कारण काय की तो कविता जगतो अक्षरशः. कवितेकडे वेगवेगळ्या रूपांनी साहित्यिक बघतो. कधी तो तिला आपली पुत्री मानतो, कधी प्रेयसी मानतो, कधी प्रेरणा मानतो. म्हणजे स्त्रीच्या सगळ्या रूपांमध्ये तो तिला बघत असतो आणि ती अगदी काळजाच्या प्रत्येकाच्या जवळ असते. कवी असो किंवा कवयित्री असो. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अगदी समज आल्यापासून माझ्या कानावर कविता पडतायत. घरात काही खूप कवितेचं वातावरण होतं असं नाही, पण मला कविता आवडत होती त्यामुळे मी ओढल्या गेले. म्हणजे आजी आजोबा कथांमधून कथा सांगायचे, त्यात कविता असायच्या. वडील कविता म्हणायचे. शाळेत पण मला कविता विषय आवडायचा, हिंदी असो मराठी असो. आपण नागपूर आणि विदर्भाकडे बघतो की हिंदी मराठी दोन्ही भाषा आपल्या समानांतर चाललेल्या असतात. तर कविता मला दोन्ही भाषांमधली खुणावत राहिली. आणि हे मूळ, एक मिनिट मी तुम्हाला थांबवते. हे मूळ तुमचं तुम्ही सांगायच्या आधी मला हा उल्लेख करणं अगदी अपरिहार्य वाटतं की तुमच्याजवळ एक पूर्वसंचित आहे. मला तुमचे वडील एक प्रतिभावंत व्यक्ती आहेत, तुमची सगळी भावंड, तुम्हाला एक काय म्हणतात वारसा हक्कात पण प्रतिभा मिळालेली आहे असं मला वाटतं. पण त्याचा सगळा म्हणजे त्याचा कितपत प्रभाव तुमच्या जवळ, तुमचे आजोबा एक उत्कृष्ट प्रतिभावंत होते, शिल्पकार होते असं, तर त्याही संबंधात त्या पूर्वसंचिताबद्दलही थोडंसं तुम्ही. बरोबर. कसं असतं की माणूस जेव्हा घडतो
त्याच्या आजूबाजूचं वातावरण, त्याचा परिवार, त्याच्यावरचे संस्कार, घरातले असलेल्यांची अभिरुची आणि आवड हे सगळं त्या मुलावर परिणाम करत असतं. वातावरण साहित्याचं असं जरी माझ्या घरात नसलं तरी माझे आजोबा लोणार हे आमचं मूळ गाव, आमचं आजोळ जगप्रसिद्ध लोणार, आणि माझे आजोबा तिथले शाळा मास्तर होते, पण एक अतिशय समृद्ध व्यक्तिमत्वाचे धनी, एक कलावंत, जातीचा कलावंत. त्यांच्यात कला होती, म्हणजे रांगोळ्या काढत की एम्ब्रॉयडरी करत, शिल्पकला, मूर्तिकला आणि अतिशय नीटनेटकं काम. ते वेदांचे अभ्यासक होते आणि पौरोहित्य करायचे, ते वेदशास्त्रांची दीक्षा द्यायचे. तर ते आम्हाला जेव्हा घेऊन बसायचे तर आम्हाला कथा सांगताना रामायणातल्या, महाभारतातल्या किंवा समाजातल्या, तर त्या कथा सांगताना त्यांच्या कथांमधून कविता असायच्या, कवितांचे तुकडे असायचे, लोकगीतं असायची. आजी आम्हाला गोष्टी सांगायची, त्यावेळेला पण ती कधी ओव्या म्हणायची, कधी लोकगीतं म्हणायची आणि गावच्या खेड्यातल्या बायकांच्या कथा सांगायची, म्हणी असायच्या त्यात. तर या कथांचे, कवितांचे संस्कार रुजत रुजत आले. आणि वडिलांना पण साहित्याची आवड होती. वडील माझे ॲडिशनल कलेक्टर म्हणून रिटायर झाले. 2-3 विषयात त्यांनी MA केलं, LLB केलं आणि त्यांना नाटकाची आवड होती. हौशी रंगमंचावर त्यांनी काम केलेलं आहे, पारितोषिक मिळवलेली आहेत. तर ते पण थोडेफार कविता करायचे, पण त्यांच्या तोंडून सतत आम्हाला मुलांना झोपवताना किंवा जवळ घेऊन बसताना हे सगळेजण कविता म्हणायची, गाणी म्हणायची. तर तो संस्कार कुठेतरी एक विनत गेला. आणि मोठं झाल्यानंतर काय झालं की त्यावेळेला पण मी थोडं थोडं लिहायचे, पण घरात कोणी लिहित नव्हतं, त्यामुळे ते दडवून ठेवायचं आणि कुठेतरी वहीत लिहायचं, कपड्यांखाली अलमारीत करायचं. असे खूप वर्ष झालं, म्हणजे जवळजवळ मुली होईपर्यंत मी फार काय कोणाला माझं लिखाण दाखवलं नाही. पण मोठं झाल्यानंतर काय होतं की एक कविता ही पॅशन झाली. आणि कवितेचं कसं असतं ना की ती जेव्हा येते तेव्हा तो प्रवाह इतका जबरदस्त असतो की तो लिहून ठेवावाच लागतो. मग ती वेळ काळ काय आपल्याला सुचत नाही की ती केव्हाही येवो, कुठेही येवो आणि कोणत्याही वेळी येवो. म्हणजे आपण मला वेळ मिळेल तेव्हा मी कविता लिहिल असं होत नाही. कविता आपल्या वेळेवर हक्क सांगते, मग तुम्हाला ती लिहावी लागते. तर हे लिहित असताना मला जाणवलं की कवीला एक त्याची किंमतही चुकवावी लागते. सगळ्या कवींना तुम्ही विचारा, कुठल्याही कलावंताला कुठली कला इतकी सोपी नाही आहे. पापण्यांनो का तुम्हाला लाजणे मंजूर नाही, स्वप्न वेडेसे हवे पण जागणे मंजूर नाही. हाक देता अंतराला वादळाला खो जरासा, हाक देता अंतराला वादळाला खो जरासा, रान उठता भावनांचे दाटणे मंजूर नाही. ती किंमत चुकवावी लागते आणि ती मी चुकवली. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी कविता माझ्या अटींवर लिहिली, माझ्या आनंदासाठी लिहिली आणि कवितेशी एकरूप होऊन लिहिली, त्यामुळे ती फक्त माझी होती. त्याच्यावर कुणाचं अनुकरण नाही, कुणाचा प्रभाव नाही. जरी कानावर कविता पडल्या तरी मला काही फार कवितांचा अभ्यास नव्हता, काही नव्हतं. मी माझं लिहित गेले, ते रॉ असेल सगळं. आणि म्हणून आज मी म्हणू शकते की कुणी मूल्य सांगू नका या घडीचे, कुणी मूल्य सांगू नका या घडीचे, नका देऊ दीक्षा कुणा पामराची, कशाला शिळ्या त्याचं तीर्थात न्हाऊ, इथे आतवा आहे भागीरथी. क्या बात है. असं हे अंतरंगात मी जे म्हटलं की अंतरंगात एक सदैव अविरत असा एक झरा वाहतो आहे आणि कविता, तुमची कविता तुमच्या बरोबरच वाढते आहे. हे मी अगदी चूक बोललेलीच नाहीये. चिकटलेली आहे तुमची प्रतिभा, तुमचे शब्द सगळे. तुम्हाला तुमचं प्रत्येक काव्य म्हणजे एक कथाबीज घेऊन येतं आणि प्रत्येक कथा ही एक काव्यात्मक आविष्कार असते, असं माझं अगदी स्पष्टपणे मत आहे. मी काही टीकाकार नाही, मी समीक्षक नाही, तरी सुद्धा एक वाचक म्हणून मला माझं हे मत द्यावंसं वाटतं. याचं कारण असं की तुमची एक ओळ आहे, सूर्योदयाबरोबर तू येतोस, सूर्योदयाबरोबर तू येतोस, मग सूर्यास्तासोबत मावळत का नाहीस. मला इतकी जबरदस्त वाटते की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच एखादं अस्तित्व आपल्याला जाणवावं आणि त्याचे तुम्ही उल्लेख करावे. मावळत का नाहीस हा केवढा मोठा प्रश्न आहे ना. विचारांच्या बाबतीतला, शब्दांच्या बाबतीतला, स्वप्नांच्या बाबतीतला, अगदी सूक्ष्मादी सूक्ष्म एखादा आपल्या मनात उठणारा विचार सुद्धा मावळत नाही, तो तिथेच राहतो. मला ती इतकं विशाल वाटतं, ते एवढा मोठा कॅनव्हास वाटतो त्या एकाच ओळीत तुमच्या.
असं म्हणतानाच एक प्रेमकथा माझ्या डोळ्यापुढे येते आणि ह्या तुमची ही जी ओळ आहे तुमची की सूर्योदयाबरोबर तू येतोस आणि सूर्यास्तासोबत तू मावळत का नाहीस, याविषयी मला या ओळीविषयी या कवितेविषयी तुमच्याशी बोलायचंच आहे. पण आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, मात्र एका अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आज आपण गप्पा मारतोय ज्येष्ठ साहित्यिक मनीषा यांच्याशी. आपण मावळत का नाहीस या त्यांच्या कवितेवर होतो आणि त्याच्या संदर्भात मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही त्या कवितेवर प्रकाश टाका. मावळत का नाहीस ही एका स्त्री संवेदनेच्या कवितांना जेव्हा माझी सुरुवात झाली होती, म्हणजे त्याआधीचा जो कविता संग्रह होता धुक्याच्या पलीकडे, त्यात साधारण निसर्ग आणि सामाजिक कविता होत्या. पण जेव्हा मी माझ्या आत डोकावून बघायला लागले, त्यानंतर जो प्रवास सुरू झाला, म्हणजे शोधू म्हटले सूक्ष्म जीवाची कास सापडेना, गुदमरलेल्या खोल तळाची आच सापडेना, नाळेने गर्भात लटकलो, मुक्तीस्तव दर्भात भटकलो, कुठे लांबलो कुठे थांबलो, परंतु इतके सोसण्यातला मीच सापडेना. हा जो स्वचा शोध सुरू झाला तो या संग्रहापासून सुरू झाला. आणि तो शोध घेत असताना एक स्त्री म्हणून ज्या जाणीवा मी बघायला लागले स्त्रियांकडे, पुढे मग यात सटवाईमध्ये त्या सगळ्या कवितांचा संग्रह आलेलाच आहे. पण त्या काळात मी बघितलं की स्त्री कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना उत्कटतेने जगते आणि जेव्हा तिच्या मनात एखादा अंकुर फुटतो तो कायमस्वरूपी असतो. म्हणजे पुरुषासारखं सगळं गुंतलो आणि निघून गेलो असं तिला जमत नाही. संसार करेल तर मनापासून करेल, प्रेम करेल तर मनापासून करेल, मुलांचं संगोपन करेल मनापासून करेल. तर हा जो आहे की ती मावळत नाही, म्हणजे उगवणं तिच्या ह्याच्यात आयुष्यात उगवणं आहे, मावळणं नाही. मग सटवाईमध्ये पण तुम्हाला ठसठशीतपणे ते मावळणं, तुम्ही मावळत का नाही ही कन्सेप्ट तुम्ही मांडताना अनेक त्याच्या मागे प्रहर होते आणि जे प्रहर मधून पण खूप खूप तुम्ही भावभावना मांडल्या. पण तरी सुद्धा मला अधोरेखित करावासा वाटतो तुमचा काव्यसंग्रह, तो म्हणजे सटवाई. सटवाई या काव्यसंग्रहाने तुमच्यातली एक प्रगल्भ पूर्ण तयार झालेली कवयित्री वाचकांना सापडली. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वचा शोध लागला का नाही माहिती नाही, पण आम्हाला एक खूप मोठ्या कवयित्रीचा शोध त्या निमित्ताने लागला आणि सटवाईला खूप भरघोस यशही मिळालं. तर सटवाई बद्दल. सटवाई हे नावच डॉक्टर दभी कुलकर्णींनी त्या संग्रहाला सुचवलंय. माझी सटवाई नावाची कविता मौज मधून प्रकाशित झाली आणि पुढे तिचा अनुवादही केरळ युनिव्हर्सिटीच्या जर्नलमधून झाला आणि मग पुढतो कविता संग्रह सटवाई या नावाने मी काढावा आणि स्त्रीवादी कवितांना मी एका ठिकाणी त्या शीर्षकांतर्गत घ्यावं असं दभी कुलकर्णींनी सुचवलं आणि मग तो संग्रह आला. तर त्या संग्रहाची संकल्पनाच ही आहे की सटवाई म्हणजे जी बाहुली आपण वास्तूच्या वेळेला दारावर टांगतो, की स्त्री ही सगळं काही सोडून त्या वास्तूत येते. उंबरठ्याची ती सगळं आपलं अस्तित्व आधीचं सोडते आणि मग ते एक साक्षीदार म्हणून त्या घरात घडणाऱ्या घटनांना बघत असते. आणि स्त्रीला जर समजून घ्यायचं असेल तर त्या बाहुलीसारखं खालून वर आतून बाहेर अशा त्या घटनांकडे तटस्थ होऊन तुम्ही बघाल त्या स्त्रीच्या वागण्या बोलण्याकडे, तेव्हा तुम्ही त्या स्त्रीला समजू शकाल. आणि अशी ती स्त्री कायम त्या भूमिकेत असते. यात सगळ्या स्त्री जाणीवांच्या कविता आहेत, म्हणजे सगळ्या स्तरातल्या, मी त्याला स्त्रीवाद नाही म्हणत, स्त्रीच्या सगळ्या जाणीवा सर्व स्तरातल्या, गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, उच्चवर्गीय असेल, एखादी अगदी रस्त्यावरची भिकारीण पण असेल, सगळ्या स्त्रियांच्या प्रेमाच्या भावना, दुखावल्याच्या भावना, यातनेच्या भावना, वात्सल्याच्या भावना, अशा सगळ्या भावनांचा तो संग्रह आहे सटवाई. आणि त्याला विदर्भ साहित्य संघाचा वाङ्मय पुरस्कार पण 2016चा मिळालेला आहे. सटवाई आणि तसं असं म्हणतात ना की सटवाई माणसाचं भाग्य लिहून जाते, तसंच प्रत्येक स्त्री हे त्या त्या वास्तूचं भाग्य लिहिणारीच असते. तसा बघितलं तर खूप मोठा हा मान आहे स्त्रीचा. स्त्रीला स्वतःला जेव्हा हे समजतं की तीच त्या संसाराचं भाग्य लिहिते, तेव्हा जास्त परिणाम चांगले दिसतात संसारांमध्ये. कथा एक प्रहरचं मला या कवितांच्या संदर्भात सांगते, कारण आपण जो स्त्रीचा संदर्भ दिला, बरेचदा कसं होतं की आजकालच्या कविता अशा डायरेक्ट लिहिल्या जातात, स्त्री आणि ती भडकपणे मांडते तिला काय वाटतं.
पण पुष्कळदा असं भडकपणे मांडण्याची गरज नसते. जसं प्रहर, ह्या प्रहर पुस्तकात माझ्या मनांचा खेळ आहे, विचारांचा खेळ आहे. प्रहर ही वाट अतर्क्य जगाकडे, प्रहर हे शोधाचे महाद्वार अज्ञात प्रवासाकडे. मग तो आणि ती यांच्यापासून ती कथात्मक कविता, जसं तुम्ही मग म्हणालात, सुरू झाली. तरी पण ती पारंपरिक तो आणि तिची कथा नाही आहे, ती दोन अस्तित्वांची कथा आहे. मग त्याच्या तिच्या मग त्यांच्या नातेसंबंधांना, खास खळग्यांना, विचारांना आणि मनात चाललेल्या विचारांच्या खेळाला सुद्धा तटस्थपणे बघणं, असा तो प्रहरचा खेळ आहे. मनाच्या विविध भावावस्था व्यक्त करीत जीवनानुभवाची मांडणी त्यातून केल्या गेलेली आहे. आणि शंकर वैद्य सरांनी त्याला फार सुंदर प्रस्तावना दिलेली आहे. त्यांनी त्याला खंडकाव्य म्हटलं, डॉक्टर अक्षय कुमार काळेंनी त्याला मालिका काव्य म्हटलं, डॉक्टर प्रज्ञा आपटे त्याला ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणतात. मला वाटतं आपण एक प्रयोग केला होता, प्रहर एक दृष्टिक्षेप. तुम्ही होतात, मी होते, वैभव जोशी महाराष्ट्रातले प्रसिद्ध गझलकार आणि विवेक अलोणी होते, राजेश पाणूरकर होते. आपण सगळ्यांनी त्या प्रहरची मांडणी, अभिवाचन केलं होतं आणि आता लवकरच तो नाट्यरूपाने आपल्या समोर बघायला येईल अशी मी आशा निर्माण करते. त्याच्यावर काम शुभेच्छा देते. मनीषा, आपण कवितेतून थोडंसं आता कथेकडे येऊया. तुमची प्रत्येक कथा, जसं मी म्हटलं की कवितेतून निर्माण होणारी कथा आहे तुमची, पण प्रत्येक कविता ही रसपूर्ण आहे, अगदी म्हणजे रसरशीत आहे ती कविता, कथा. अनुभवांचं, घटनांचं वास्तव सांगणारी कथा आहे. डेल्टा हा तुमचा कथासंग्रह आलेला आहे. काळाची गतिमानता समजवणारी ती कथा आहे. तर तुम्ही त्या कथेबद्दल सांगतानाच, कथा लिहिताना तुम्ही किती समाधानी आहात हे पण मला विचारायचे, कारण तिथेच एका कादंबरीचे उगम पण आहेत तुमच्या कथांमध्ये. कथा आणि कविता माझ्या हातात हात घालूनच आल्या. म्हणजे लहानपणी मी जेव्हा कविता करायचे त्याच वेळेला मी कथा पण करायचे. शाळेतून जेव्हा कथाकथन स्पर्धेसाठी पाठवल्या जायचं त्यावेळेला माझी अट असायची की मी माझी कथा वाचणार, मीच लिहिणार आणि वाचणार. आणि शाळेने ते मान्यही केलं. हस्तलिखितासाठी पण मी कथा पाठवल्या. तर कथा आणि कविता माझ्यासाठी वेगळं नाही. म्हणजे मी लिहायला बसल्यावर ती कथा होईल की कविता होईल की कादंबरी होईल मला सुद्धा ठाऊक नसतं. मी बस ती त्या अंतःप्रेरणेने लिहायला बसते आणि तो फॉर्म घेऊन येतं. तर डेल्टा हा कथासंग्रह असाच माझ्या, फार मी कथा लिहिलेल्या नाहीये, एका संग्रहात आलेल्या आहेत. आणि नंतरचा जो आहे तो डेल्टा नंतर नावाचा एक आगामी कथासंग्रह आता येईल. तर त्या कथांमध्ये सुलभा इर्लेकरांनी सुद्धा हेच म्हटलं की तुझ्या कथा काव्यात्मक आहेत आणि तुझ्या कविता कथात्मक आहेत. त्याला सुद्धा साहित्य संघाचा वाङ्मय पुरस्कार आहे. कथांना सुद्धा माझ्या रसिकांनी घेतलंय. कथांना पण खूप छान, कथांना छान. काय होतं की एका सुप्रसिद्ध किंवा लौकिक प्राप्त कवयित्रीची कथा वाचताना त्याच्यात कुठेतरी तिची मागची कविता पण शोधत असतो जो वाचक चोखंदळ असतो तो. कथेतून मी आणि थोडं पुढे जाते, त्याचं एक मोठं आणि रूप तुमच्या साहित्याचं घेऊन. स्त्रीवादी म्हणून नावाजलेलं मात्र पुरुषांनाही आवडणारं रुचलेलं लेखन खूप महत्वाचं असतं आणि ते तुमच्या हातून घडलं आहे. आघातातील स्त्रीची घुसमट आणि मोकळा श्वास याचं महत्त्व सांगणारी तुमची अतिशय गाजलेली कादंबरी म्हणजे पुरुषांच्या देशात. या कादंबरीला मला अभिप्रेत होता तसा नसेल मिळाला कदाचित पुरस्कार आणि काही, पण ती कादंबरी एक प्रत्येक स्त्रीनं वाचावी हे मला जरूर वाटेल. त्याच्यातून मला हे वाटतं की आज आपण भारतातली कुठल्याही परिस्थितीतली स्त्री किती सुखी आहे हेही त्याच्यातून अधोरेखित होतं. पुरुषांच्या देशात विषयी तुमच्याकडून जाणून घेईन. त्याचं नावच पुरुषांच्या देशात आहे. खरं तर सौदी अरेबिया या देशात पुरुषांना सगळे हक्क आहेत. अर्थात सौदीचे पुरुष मुस्लिम, नॉन मुस्लिम आणि असं करत, पण तरी सुद्धा स्त्रीपेक्षा तर कुठल्याही पुरुषाला जास्त अधिकार आहेतच. आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या एशियन माणसांची घुसमट काय असते, ही त्यांच्या समोर येणाऱ्या समस्या, म्हणजे अगदी श्रीलंकन असेल, तामिळ असेल, पाकिस्तानी असेल, या सगळ्या लोकांच्या तिथे गेल्यानंतर त्यांना कशी वागणूक मिळते, त्या सगळ्या विमानतळावर काम करणारे कर्मचारी, बांगलादेशी कर्मचारी,
तर ह्या सगळ्यांचा वरचा ताण तणाव आणि तिथे राहताना होणारी घुसमट त्या पुस्तकातून आहे. म्हणजे फक्त स्त्रियांवरच नाही तर त्यातली सगळी प्रकरणं जी आहेत ती वेगवेगळ्या तऱ्हेची आहेत. ते पुरुषांच्या सुद्धा घुसमटीचा तिथे उल्लेख आहे. आणि स्त्री म्हणाल तर सौदी स्त्री असो, भारतीय असो की परदेशी असो, स्त्रीच्या घुसमटीचा एकूणच त्याच्यात बऱ्याचसे उदाहरणं आलेले आहेत आणि कविता पण त्यात मी घेतलेल्या आहेत. हो, फारच सुंदर. त्या पूर्ण तो फॉर्मच इतका काय तो एक वेगळा फॉर्म आहे. त्याला कादंबरी म्हणायचं की नाही हे ते समीक्षकांनी ठरवावं. आपण याच गप्पा पुढेही सुरू ठेवणार आहोत अल्पशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. पुरुषांच्या देशात या कादंबरीविषयी आपण मनीषा यांच्याशी गप्पा मारत होतो. खरंच त्या कादंबरीचा फॉर्म खूप वेगळा आहे आपण म्हटलं, म्हणूनही असेल की त्या कादंबरीला म्हणजे मला अभिप्रेत असे पुरस्कार वगैरे मिळाले नाहीत, पण पुरस्कार तसे तुमच्या वाङ्मयांना प्रतिष्ठेचे पुरस्कार बरेच मिळाले. विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला, अभिव्यक्तीचा मिळाला, त्याच्यानंतर पुण्याच्या एका संस्थेचा साहित्य साधनाचा पुरस्कार मिळाला. आणि तुमच्या समग्र साहित्यावर आणि तुम्ही एक साहित्य निर्माती म्हणून तुमची एक पूर्ण भारतभर एक लौकिक तुम्हाला प्राप्त झाला. आणि मग तुम्हाला साहित्य अकादमीची प्रवास वृत्ती मिळाली, काय म्हणतात प्रवास वृत्ती मिळाली. त्याच्यातूनही तुम्ही खूप देशांपेक्षा भारतात अनेक कानाकोपऱ्यात पोचले आपलं साहित्य घेऊन आणि लोकांच्याही साहित्याचा तुम्हाला अभ्यास करता आला. तुमच्या साहित्यावर एमफिल झालेले विद्यार्थी आहेत, त्याच्यावर प्रबंध झाले, तुमच्या साहित्यावर सटवाईचे अनुवाद झाले. मला वाटतं इंग्रजी अनुवाद सटवाईचा किरण येलेंनी केला आणि तो केरळ विद्यापीठाच्या जर्नलमध्ये आला. तसंच गुजरात साहित्य परिषदेनेही त्यांच्याही जर्नलमध्ये सटवाईचाच अनुवाद आला का? त्यात वेगळ्या वेगळ्या कविता, स्त्रीवादी कवितांचा अनुवाद आला. आणि गुजरातला तुमच्या कवितांवर एक चर्चासत्र झालं, त्याविषयी जाणून घ्यायचं. आणि नुकतंच आता सगळ्या दर्शकांच्या वतीने मी मनीषा यांचं अभिनंदन करते की नुकतंच गेल्या महिन्यात गोव्याला यांच्या समग्र साहित्यावर 4 दिवस चर्चासत्र, आपण त्याला म्हणूयाच नको, तो महोत्सव त्यांचा तिथे त्यांच्या साहित्यावर झाला. ही खरं खूपच अभिमानाची बाब आमच्या सगळ्यांसाठी आहे. 4 दिवसीय चर्चासत्र होणं, तिथे व्याख्यानं होणं, तिथल्या विद्यापीठात तुम्हाला बोलवलं जाणं आणि तुमचं मार्गदर्शन तिथल्या लोकांनी घेणं, हे खूप खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. हे संपूर्ण तुमच्या इतक्या दिवसांच्या साहित्य प्रवासाचं यशही आहे आणि त्याच्यातून भरपूर समाधान. आम्हालाच इतकं मिळालं तर तुम्हाला कितीतरी मिळालं असेल. खूप वैदर्भ्यांना अभिमान वाटावा अशीच ही कारकीर्द राहिलेली आहे. पण त्या गोव्याच्या त्या संपूर्ण 4 दिवसांविषयी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. गोव्याच्या 4 दिवसांपर्यंत जाण्यापूर्वी मी एक आवर्जून सांगेल की कुणाचाही प्रवास अचानक वर शिखरावर नसतो. जिथून तो प्रवास सुरू होतो, माझा प्रवास विदर्भातून सुरू झाला, नागपूरमधून सुरू झाला आणि विदर्भ साहित्य संघातून सुरू झाला. विदर्भ साहित्य संघातून कवी संमेलन मी नागपुरात करतच होते, विदर्भातही करत होते. पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाला, विदर्भ साहित्य संमेलनांना मला जेव्हा जायला मिळालं त्यानंतर खऱ्या अर्थाने मला लोकांनी नोटीस केलं आणि मौजमध्ये मौज हाऊस आणि सगळ्या महत्वाच्या कविता सारख्या दिवाळी अंकांमधून कविता यायला लागल्या. त्यानंतर गुजरात साहित्याने मला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर नेलं. गुजरातला माझ्या साहित्यावर चर्चा झाली आणि तिथल्या परब आणि समीपेमध्ये माझ्या कविता अनुवादित झाल्या. आणि मग मला वाटू लागलं की आपण गुजराती शिकलं पाहिजे, कारण ते लोक आपल्यावर काम करतायत. आणि योगायोगाने मला साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाल्यानंतर मला विचारलं गेलं की कुठल्या स्टेटमध्ये तुम्हाला जायला आवडेल, तर मी गुजरात निवडलं. आणि मग तिथे जाऊन मी गुजराती साहित्याचा अभ्यास केला, तिथलं बघितलं. तर ती एक देवाणघेवाण झाली, त्यांच्याशी नातं झालं. त्यानंतर इंदोर, ग्वाल्हेर इथे मला बोलवलं गेलं, तिथे माझे कार्यक्रम झाले आणि फार सुंदर कवी संमेलनं काय किंवा माझे स्वतंत्र पण कार्यक्रम तिथे झाले. नंतर मला गोव्यात बोलावलं गेलं. तर ऑनलाईन तर आपण असं सगळ्या राज्यांमध्ये जातोच. गोव्यातही मी आधी सावंतवाडीला 2 वर्षापूर्वी गेले होते की महत्वाच्या महाराष्ट्रातल्या काही निवडक कवयित्रींचं कवी संमेलनाला मला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचा सन्मान मिळाला होता. आणि आता यावेळेला तर गोव्यानी 4 दिवसाचं मार्च 19 ते 22 असा माझा साहित्याचा महोत्सव केला तिथे.
तर पहिल्या दिवशी माधव राघव प्रकाशांनी माझ्या एका ललित लेखसंग्रह, माझा जो नवीन वर्तनांचे परीघ, त्याचं प्रकाशन केलं. आणि त्यातच माझ्या समग्र साहित्यावर चर्चा पण झाली. म्हणजे सटवाई आहे, प्रहर आहे, किंवा पुरुषांच्या देशात आहे, आणि ही नवीन 2 संग्रह. तर तो एक दिवसभर माझ्या साहित्यावर कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी गोवा मराठी अकादमीनी माझ्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन, अनिल परब त्यांचे अध्यक्ष, त्यांच्या हस्ते कल्पांताचे तांडे या माझ्या वैचारिक लेखसंग्रहाचं प्रकाशन झालं. त्याच दिवशी माझ्या अध्यक्षतेखाली गोव्यातल्या महत्वाच्या नामवंत प्रथितयश कवयित्रींचं कवी संमेलन झालं. आणि दुसऱ्या दिवशी गोवा युथ हॉस्टेल आणि मनसा क्रिएशन आणि युथ हॉस्टेल आणि साहित्य गोवा अकादमी या सगळ्यांनी मिळून एक तिथल्या आजूबाजूच्या गोवा आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या कवींना बोलावून माझ्या अध्यक्षतेखाली तिथे एक कवी संमेलन झालं. आणि सगळ्यात म्हणजे आठवणीत राहील असं, खांडोळ्याला शासकीय महाविद्यालय, तिथे जे कवितांच्या वाटा यावर मी बोलले ते व्याख्यान एक संस्मरणीय असं झालं. तर गोवेकरांनी जे प्रेम दिलं, म्हणजे आपणही गोवा महोत्सव करतो आपल्या इथे, पण महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्यिकाला गोव्यात बोलवायचं, त्याच्या समग्र साहित्यावर 4 दिवस हे करणं, मला वाटतं हे भाग्य मला लाभलं. आणि त्याच्यासाठी मी आपल्या तुम्हा सगळ्यांचे हे मानते की इथे वर मला हे करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. नाही, हा विवेक आहे तुमचा, पण तुमची प्रतिभा आणि तुम्ही शब्दांना दिलेला न्याय आणि हे सगळं त्याचंच हे एक सुंदरसं असं फलश्रुती आहे ही म्हणायला हरकत नाही. तुम्ही आता उल्लेख केला कल्पांताचे तांडे, त्याच्यावर मला यायचंच आहे. मला तो तुमचा वैचारिक ललित ग्रंथ आहे आणि नुकताच प्रकाशित झालेला असल्यामुळे फार खूप वाचकांच्या हाती आणि या लॉकडाऊनच्या काळात पडलेला नाही. पण त्याची अर्पण पत्रिका तुमची आहे, तुम्ही आपल्या मुलींना असं लिहिलेलं आहे, चिनू आणि वैदू यांना अर्पण केलंय. ते वैचारिक ललित ग्रंथ तुम्ही तुमच्या मुलींना अर्पण केलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही असं म्हटलेलं आहे की प्रत्येक जन्मी तुमची आई व्हावं असं मागणं तुम्ही मागितलेलं आहे. मला ते वाचतानाच लक्षात आलं की सखी सह्याद्री ही सखी पहिल्यांदा आपल्या मुलींची आहे. आणि मला सांगायला खूपच छान वाटतं की इतक्या 2 अतिशय सुविद्य, सुसंस्कृत आणि प्रतिभासंपन्न तुम्हाला 2 मुली आहेत हे मला माहिती आहेत. आणि माणूस म्हणूनही तुम्ही तुमच्या मुलींना आदर्श असं घडवलेलं आहे. म्हणून तुम्ही विज्ञानाच्या अध्यापक होत्या, आहार तज्ज्ञ आहात आणि बरोबर एक आदर्श आई म्हणून पण तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे, पण मुलींशी सख्य निर्माण करून. म्हणून मला त्याविषयी पण तुम्हाला प्रश्न म्हणून घेऊ नका, पण जाणून घ्यायची निश्चित इच्छा आहे. प्रत्येकच आईला तिच्या मुलांबद्दल विचारलं की तिला खूप आनंद होतो. खरं तर माझ्या मुली माझी ताकद आहेत, माझी प्रेरणा आहे. आणि मी जे काय करते, जिथे कुठे असते, ती त्यांच्या सपोर्टमुळे असते. खरं तर मुलींचा विषय निघाला, माझी कविता आणि मुली ह्या इतक्या सरमिसळ झालेल्या आहेत की कविता म्हणजे माझ्या मुली आहेत. म्हणजे माझ्या कवितांना आपण म्हणतो ना की आपण त्याला सृजन प्रक्रियाच मानतो, कवितेला जन्म देणं असं. तर कवितांवरही माझं खूप प्रेम आहे. तर कविता म्हणजे माझ्या मुली आहेत की माझ्या मुलीच माझ्या कविता आहेत. की एका कवितेत मी म्हटलेलं आहे की आई तू नेहमी म्हणतेस, आई माझ्यावर लिहिना ग एखादी कविता, तुझे दुधाळ तळवे तेव्हा कवितेला वाकुल्या दाखवतात आणि चढत जाते मग कवितेपेक्षाही जास्त तुझ्या लढीवाळ हालचालींची नशा. क्या बात आहे. एक गोबरी कविताच माझ्या गळ्यात पडते मग, धसमुसळी सावरत नाही, पेलवत नाही, खाली उतरून धावूच लागते कोवळ्या पावलांनी दुडू दुडू. तेव्हा जमिनीवर उमटत जातात कवितेचे इवले इवले ठसे. तर असं त्या मुलींना वाढवताना कधीही मला असं खूप काही आई म्हणून मी अशी आईसारखी त्यांना स्पर्धेला घेऊन जाते, इथे ओढते तिथे ओढते, असं कधी नाही झालं. आणि सुदैवानी त्या जात्याच खूप हुशार आहेत, अतिशय बुद्धिमान आहेत. त्यामुळे त्यांनी कधी अभ्यासाला मला सांगावं लागलेलं आठवत नाही की अभ्यासाला बसा. त्यांनी अतिशय चांगला अभ्यास करून शाळांमध्ये, इथे भवन श्रीकृष्णनगरला त्या होत्या, आणि दोघींनी शाळेसाठी गौरव वाटावा शाळेला असे पारितोषिकं मिळवली. मोठी मुलगी फार सुंदर गाते, स्वर्गीय गळा आहे तिला, आणि लहानी नृत्य करते, तर तिने नृत्याची पारितोषिकं मिळवली आहेत.
मोठमोठे शील्ड तिने मिळवलेत आणि पुण्याला दोघींनीही इंजिनिअरिंग कॉलेज चांगल्या याच्यातून करून आज मोठ्या पदावर त्या आहेत कंपनीमध्ये. आणि लहान्या मुलींनी पण फिरोदिया चषकमध्ये नृत्याचे चषक मिळवलेले आहेत स्वतंत्र, आणि आज ती कोरिओग्राफर म्हणून पण काम करते. आणि मुख्य म्हणजे माझा जो आता पुढचा एक संग्रह आहे, जो छोट्या छोट्या कविता आहेत, त्या कवितांना तिच्या हाताने एक हस्तलिखित कॅलिग्राफीच्या द्वारे ती तो आणते आहे. हे एक महत्वाचं आहे. म्हणजे मला इथे राहवत नाही सांगितल्याशिवाय की पुण्याला मी एका म्हणजे कॉलेजचं काय म्हणतो ते हस्तलिखित असतं तसं वाचलं आणि त्याच्यात मनीषाच्या मुलीचा मी लेख वाचला आणि मी अक्षरशः म्हणजे स्तब्ध झाले. आपण ही चर्चा आपण पुढे ह्या गप्पा नेणारच आहोत एका अगदी छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज संवाद साधतो आहे सुप्रसिद्ध कवयित्री मनीषा यांच्याशी आणि आपण त्यांच्या मुलींविषयी जाणून घेताना मला राहवत नव्हतं म्हणून मी ते घेतलं आपल्या गप्पांमध्ये. पण मला ते खूप महत्त्वाचं वाटतं की एक प्रतिभासंपन्न आईच्या प्रतिभासंपन्न मुली म्हणून मी जो दाखला अगदी न कळत माझ्या समोर आलं एक लेख तुमच्या मुलीचा आणि तो वाचल्यानंतर मी स्तब्ध झाले की मला ती प्रतिभा तिथे सापडली. आणि एक आई आपल्या सखीपणाचा तो एक नमुना वाटला आणि मला खूप मी भारावले. म्हणजे म्हणूनच मी आज हा विषय काढला आणि ते कल्पताचे दांडेमध्ये मला ते उल्लेख पण पत्रिकाही सापडली. मनीषा, मला तुमच्याविषयी कोणी बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की अगदी मनाला भिडेल असं लिहिते, मनाला भिडेल असं बोलते, अगदी स्वतःच्या मनापासून वाचकांच्या मनापर्यंत पोहोचते अशी एक कवयित्री म्हणा, लेखिका म्हणा, कथाकार म्हणा, कादंबरीकार म्हणा, हाच तुमचा साहित्य प्रवास माझ्या डोळ्यापुढे येतो. या हृदयचे त्या हृदयी जाणारा. सखी, प्रहर, कृष्णविवर, कलावंत ह्या रचना तर म्हणजे तुमच्या अविस्मरणीय आहेत. पण स्वतःच्या कविता तुम्ही वाचता, त्या लोकांच्या मनाला भिडतात, हे तर होतच. पण तुमच्या बाबतीत मला दर्शकांना हे सांगावंसं वाटतं की इतर कवींचे, इतर मोठ्या मोठ्या साहित्यिकांवर अभ्यास करून त्यांचं समग्र साहित्य वाचकांपुढे आणण्यात पण यांचा खूपच सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अप्रतिम कार्यक्रम मनीषा स्वतःच्या कार्यक्रमासारखेच म्हणजे आपल्या बाळाबरोबरच दुसऱ्याचं बाळ आपण कसं छान संगोपन करू असे करतात आणि त्याचं अभिवाचन हा तर त्यांना दैवी मिळालेलाच एक. यांच्या आवाजात एक हस्क आहे. हस्क नुसता हस्क नाही आहे तर दुःख, सुख, व्यथा मांडताना त्यांना गरजच लागत नाही कुठल्या तरी इंटोनेशन मध्ये जाण्याची, आपोआप होतं. तर त्या अभिवाचनाचा एक नमुना तुम्ही सादर करावा आमच्या दर्शकांसाठी असं मला जरूर वाटेल. तुमची स्वतःचीच एखादी कविता वाचा. आता स्वतःचीच, कारण आपण मागे इंदिरा संतांचा केला, मर्ढेकरांचा केला, आपण सोबतच कितीतरी कवींचे कार्यक्रम केले आणि खूप सुंदर सगळे लिहित असतात. तर तो पण एक आनंद असतो. माझ्या एक आता तुम्ही सखीचा भरपूर उल्लेख केला म्हणून सखी हीच एक कविता छोटी मी घेते. सखी तू बोललीस त्या भोवऱ्याबद्दल, त्या ज्याच्या आवर्तनात फिरत राहील तुझी सखी पाचोळ्यासारखी या काळजीनं व्यथित होऊन. तू बोललीस भोवऱ्याच्या मध्यातला भयानक डोह दिसला तुला खोल खोल, लोभसवाण्या खळीच्या रूपानं प्रलोभनासारखा. तुझी खुळी सखी पाखरासारखी बोलावत उडी घेईल नि मग. सखे, भोवऱ्याची अगतिकता नाही का ग दिसली? गरगरा फिरण्याचा शाप नाही का ग दिसला? कोण घाण्याला स्वकुशीनं बांधून घेतं? तू म्हणालीस त्या अहंकाराच्या स्पर्श लोलुपतेच्या तळाशी भोवऱ्याच्या पायथ्याशीच पोटाशी भोवरा घेऊन बसलीये तुझी सखी. डोक्यावर घोंगावणारी आवर्तनं अलिप्तपणे बघता येतात तिला आता. पण पोटातील भोवरा तो पिळत राहतो ना आतून. ती जाणवणारी भयानक आवर्तनं लपवण्याचा निरर्थक खटाटोप तेवढा समजून घे म्हणजे झालं. सखे तू बोललीस, सखे तू बोललीस त्या चौकटीबद्दल, चौकटी पार फैलत जाणाऱ्या तुझ्या आकांक्षांबद्दल पोट तिडकीनं. हेही ऐक मग. खिळखिळा झालेला प्रत्येक जोड आतड्याच्या दोऱ्यानं कसत राहिलीये तुझी सखी. चौकटीचा आटापिटा निरर्थक वाटत असतानाही त्या चित्राचा दोष नाही म्हणून केवळ.
तुला त्या रंगांची अगतिकता नाही का ग दिसली? इंद्रधनुष्याचं बोट धरून पृथ्वीवर अवतरलेल्या माणसांच्या मर्यादित कमानीत आकुंचन पावत प्रसरण विसरण्याचा खटाटोप चालवलेल्या, चौकटीवर डोकं आपटत रंग आहोत हेच विसरून जाण्याचा चाललेला जीव घेणा आटापिटा समजून घे म्हणजे झालं. सखी सखी भोवऱ्याचं दमले पण मापू नकोस, की चौकटीवरचा ताणही मोजू नकोस. माणसाच्या तळाशी उतरणारे जे जे पारंपरिक रस्ते आहेत ते विसरून जा तुझ्या सखीच्या बाबतीत. म्हणजे बघणं, प्रतिक्रिया, शब्द, हालचाली ते हमखास गंमत करतात तिच्याशी. आणि अज्ञातवासात गेलेल्या एका जिवंत जाणीवेलाच सखी नाव देता आलं तर बघ. जिवंत जाणीवेलाच सखी नाव देता आलं तर बघ. ती अगदी मनापासून मी सांगते की सखी हेच एक जाणीवेचं नाव आहे. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपण सगळ्या सख्या आहोत. खरंच सखी या शब्दातच खूप अमाप अशी जाणीव दडलेली आहे. उत्तम, खूपच मजा आली ही कविता ऐकताना. मनीषा, तुम्ही बोलता खूप छान. बोलता म्हणजे तुमची व्याख्यानं, तुमची भाषणं पण खूप अभ्यासपूर्ण असतात. तुम्ही लिहिता पण छान. पण तुमचं समाधान झालंय का आजवरच्या तुमच्या लिखाणातून, की काही राहिलंय लिहायचं? समाधान होत नसतं आणि ते होऊ पण नाही, कारण समाधान होत नाही तोवर आपण लिहितोय. माझं म्हणाल तर मला असं वाटतं की मी आजपर्यंत अजूनही मला आतमध्ये मी जी आहे ती मी अजूनही पुरेशी अभिव्यक्त होऊ शकलेली नाही. म्हणजे अजूनही मला अभिव्यक्त व्हायचं आहे, की काहीतरी राहून गेलेलं आहे. मी जे सांगते, मी जे अनुभवते ते आणि मी सांगते ते त्यात बरीच तफावत आहे. अजूनही मला ते अंतर पाडता आलेलं नाही. जसं मी ग्रेस वाचते, ग्रेसचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. ती कशी की अगदी स्वप्नात जर एखाद्या स्वप्नाचं डिस्क्रिप्शन सुद्धा करायचं तर ते तसं करतील की आपण त्या स्वप्नात जाऊन सुद्धा ते स्वप्न जगू शकतो. पण आमच्या बाबतीत म्हणजे सगळ्याच मी मला सर्वसामान्य एक समजते. जरी मला सगळे मानत म्हणजे साहित्यिक म्हणून म्हणत असले तरी मी स्वतःला एक अगदी सामान्य व्यक्ती मानते. कारण मला अजूनही वाटतं की जे मी जगते, मी बघते ते मला अजूनही यायचं आहे. म्हणजे कदाचित एखादी कलाकृती माझ्या हातून निर्माण होईल, म्हणजे होऊ शकतं की मध्ये प्रहरचा एक दुसरा भाग येईल असं माझ्या डोक्यात आता चाललेलं आहे. की प्रहरमध्ये मला खूप सांगायचं होतं पण अजूनही ते एक धूसर असं आहे. म्हणजे तो मनाचा खेळ आहे, ती काहीतरी अद्भुत अलौकिकाची मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. आणि तसं आता परत यावं असं साचतं काही दिवस, काही वर्ष, आणि मग तर थांबायला असलं तर आपण थांबून जावं. म्हणून मी सध्या गप्प बसले आणि वाट पाहते की जेव्हा केव्हा तो फोर्स येईल आणि कविता माझ्याकडून लिहून घेईल, त्यावेळेला कदाचित माझ्या हात जे आहे ते येईल. पण आता सध्या आगामी काय आहे तुमचं? काय लिखाण चाललंय? आगामी म्हणजे आता कथासंग्रह जे माझ्या कथा म्हणजे डेल्टा नंतर, डेल्टा माझं 2004ला आलं आणि त्यानंतर ज्या कथा माझ्या लिहून झाल्या युगवाणीमधनं आणि दिवाळी महत्वाच्या दिवाळी अंक हंसमधनं वगैरे त्या प्रकाशित झालेल्या आहेत. तर डेल्टा नंतरच्या कविता असं ते मला करायचंय. पण तरी एक माझ्याच ओळींमध्ये सांगते, लिहायचे मजा आता संदर्भ क्षितिजावरचे. लिहायचे मजा आता संदर्भ क्षितिजावरचे, आभाळा लावून हात मातीला धरतानाचे. लिहायचे मजा आता. मी मुग्ध होनी फुलासवे गुणगुणले होते जेव्हा. मी मुग्ध होनी फुलासवे गुणगुणले होते जेव्हा. मी रसात न्हाऊन दवासवे बिजबिजले होते जेव्हा. त्या उडून जाण्याच्या किमतीला काळीज विकतानाचे. आभाळा लावून हात मातीला धरतानाचे. रंगबिरंगी बाष्पकणांच्या आकारातून फुटले. मी टिपलेल्या पाण्याच्या थेंबागत आभाळा दिसले. ते स्मृतींचे खो खो विषामृत देतानाचे. आभाळा लावून हात मातीला धरतानाचे. लिहायचे मजा आता. आणि तुमचे शुभचिंतन, तुमचे आशीर्वाद असू द्या की माझ्याकडून ते लिहून हो. अगदी आभाळा एवढं आणि क्षितिजापर्यंत पोचणारं साहित्य तुमच्याकडून घडेलच. मला अगदी जाता जाता तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की तुम्ही कोणाला आदर्श मानता का? साहित्य क्षेत्रात नाही, माणूस म्हणून, किंवा असं तुमच्यावर असा कोणाचा प्रभाव आहे का? माझ्यावर माझ्या वडिलांचा खूप जास्त प्रभाव आहे. म्हणजे व्यक्ती म्हणूनही आणि माणूस म्हणूनही ज्या सचोटीने, ज्या प्रामाणिकपणे आणि ज्या सहृदयतेने ते वागतात, जे मदत करतात, म्हणजे मला वाटतं की प्रत्येकाने तसं व्हावं. ते खूप स्ट्रॉंग आहेत. आजही आमच्या सगळ्या कुटुंबाचा ते आधार आहेत.
साहित्यात म्हणाल तर कवितेच्या बाबतीत तर ग्रेसचा माझ्यावर प्रभाव आहे. पण मला साधारण तत्वचिंतनात्मक वाचायला जास्त आवडतं. त्यामुळे रजनीश आणि रवींद्रनाथ टागोर यांचा किंवा कथा साहित्यात म्हणाल तर मोहन राकेश यांचा माझ्यावर हे माझे आवडते लेखक किंवा रवींद्रनाथांचे उल्लेख तुमच्या आता एका ललित ग्रंथात पण आहेत, कवितेतही आहे. तर मला ते जास्त आवडतं वाचायला. आणि ते वाचायला तुम्हाला कारण ते खूप डेप्थ आहे. मला ती विचारांची डेप्थ आवडते. खोल शिरायला आवडतं. म्हणजे तिथे ते जात असताना मला कुठेतरी माझ्या मनाचा प्रवास सुरू होतो आणि मला माझ्या हात उतरायला मिळतं. बरोबर आहे. आपण एका अल्पशा विश्रांतीनंतर ही या गप्पा आपल्या अशा सुरू ठेवणार आहोत. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतो आहे अतिशय लौकिक प्राप्त कवयित्री मनीषा यांच्याशी. आपण त्यांच्या कवितांवर बोललो, त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर बोललो, पण हे सगळं मराठी साहित्यातलं त्यांचं योगदान झालं. पण हिंदी साहित्यात पण त्यांचा एक कविता संग्रह हिंदीत पण प्रकाशित झालेला आहे, सावला चांद. त्याचे उल्लेख राहून गेलेले होते. त्याच्याबद्दल मी अभिनंदन नाही करते आणि मनीषाला सावला चांद विषयी विचारते. मी मग म्हणाले की लहानपणापासून हिंदी मराठी दोन्ही कविता मी लिहित होते, आवडत होत्या. योगायोगाने लग्नानंतर 7-8 वर्ष मला बाहेर राज्यात राहायला मिळालं. म्हणजे इटारसीला बरीच वर्ष मी होते आणि दिल्लीला बरीच वर्ष होते. तर तिथे असताना साहजिकच माझ्या स्वभावाप्रमाणे मी सांस्कृतिक क्षेत्रात तिथे कार्यरत होते आणि तिथे मग तिथल्या लोकांना कम्युनिकेट करण्यासाठी, त्यांच्यासाठी बोलताना, त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना मी हिंदी लिहायला लागले. पॉवर ग्रीडच्या राष्ट्रभाषासाठी मी कविता लिहिल्या, चिंतनात्मक लेख लिहिले आणि पुढे फेसबुक सुरू झाल्यानंतर रायटर्स ग्रुपशी जुळल्यानंतर माझं हिंदी लिखाण भरपूर सुरू झालं. तर त्या सगळ्या कविता मी सावला चांद या रूपाने प्रकाशित केलेल्या आहेत. तर फार नसलं तरी पण ते महत्वाचं लिखाण आहे. तो एक चांगला दस्तावेज तयार झालाय. आणि एक प्रकार सुटला की मनीषा, सातत्याने तुम्ही स्तंभलेखन करताय. विविध वर्तमानपत्रातून तुमचे वैचारिक म्हणा, सामाजिक न्याय या विषयावर पण तुम्ही छान लिहिलेलं आहे आजवर. आणि तुमच्या मनातल्या सगळ्या भूमिका वाचकांसमोर स्पष्ट झालेल्या आहेत. त्या सामाजिक न्याय आणि ह्या सामाजिक स्तंभलेखनातून तुम्हाला आनंद मिळाला आणि ते तुम्ही करतच राहणार. कारण जनरली असं होतं की एक खूप प्रतिष्ठाप्राप्त साहित्यिक असतो, तो स्तंभलेखनात अडकत नाही, पण तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतो असं आम्हाला जाणवतं. अगदी, म्हणजे माझी सुरुवातच स्तंभलेखनापासून झाली. पण स्तंभलेखन ही माझी जबाबदारी समजते. म्हणजे स्तंभलेखक लहान असतो असं मी मानत नाही कधीच. कारण काय असतं की साहित्यिक आणि विचारवंत हे समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याला तटस्थपणे समाजात घडणाऱ्या गोष्टी बघता येत नाहीत. मग त्याला जर बोलायचं असेल, त्याला वाचकांशी संवाद करायचा आहे, समाजाशी संवाद साधायचा आहे, तर स्तंभलेखनासारखं खूप प्रभावी माध्यम त्याच्या हातात आहे. आणि जेव्हा मला बोलावलं गेलंय, म्हणजे मी लोकसत्ता, सकाळ, तरुण भारतला तर मी भरपूर, म्हणजे आता माझं जे पुस्तक आहे वर्तनांचे परीघ, ते जवळपास या सगळ्या स्तंभलेखनातल्या ललित लेखांचं पुस्तक आहे. पण त्या व्यतिरिक्त सामाजिक लेख पण मी प्रामुख्याने भरपूर लिहिलेले आहेत. अगदी सगळ्या विषयांवर लिहिलेले आहेत. आणि तसं तुमच्या फेसबुकला पण तुमच्या अनेक सामाजिक घटनांवरचे पडसाद वाचकांपर्यंत एका भूमिकेनिशी पोहोचत असतात. आणि मी परखडपणे लिहित असते. आणि मला वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका घ्यायलाच पाहिजे. अगदी घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे खूप आशेने समाज बघत असतो. तुम्ही सांगितलेल्या अनेक वाटांवरून चालणारी अनेक माणसं समाजात असतात. त्याच्यामुळे तुमची एक ती भूमिका पण असते आणि जबाबदारी पण असते आणि ती तुम्ही खरंच खूप छान पार पडता, याचा पण मला आनंद आहे. सामाजिक घटनांवर तुम्ही विश्लेषण करता. कधी कधी ते बायस पण असतं, म्हणजे एक वाचक म्हणून मी हे सांगू शकते, पण तुम्ही मांडण्याची ते साहस दाखवता, याचं मला निश्चितच कौतुक वाटतं. कुठल्या तरी एका गटाच्या किंवा असं तुम्ही कधीच राहिलेल्या नाही. तुम्ही एक स्वतंत्र आपला प्रवास एकटीने पण सगळ्यांशी सख्य ठेवून असं आजपर्यंत. कसं असतं की प्रत्येकाची आपली एक विचारधारा असतेच. फक्त ती मांडताना तुम्ही किती निष्पक्ष होऊन ती मांडता हे महत्वाचं. नाही, फारच या सगळ्या गोष्टींसाठी मी खरंच तुमचं खूपच अभिनंदन करते. मला पुन्हा एकदा सगळ्या दर्शकांना सांगावंसं वाटतं की सखी, प्रहर, कृष्णविवर, कलावंत या रचना मनीषा यांच्या ज्या आहेत त्या अक्षरशः अविस्मरणीय आहेत. प्रत्येकाने जरूर त्या वाचाव्या. कृष्णविवर
या कवितेबद्दल तर मला विशेषच आकर्षण आहे. कृष्ण विवारातही हात सोडणार नाही असं प्रत्येक प्रहराचं आश्वासन तुमची कविताच तुम्हाला देते आहे, हे त्याच्यातून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. अशाच तुमच्या आशय संपन्न कविता, वास्तववादी कथा, अनुभव संपन्न कादंबऱ्या, आस्वादक लेख, रसपूर्ण ललित वाचकांना समृद्ध करत जातील. तुम्ही जे आम्हाला दिलेलं आहे ते अनंत आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे. शब्दांचं अमाप समाधान तुमच्या व्यक्तित्वाला अधिकाधिक प्रकाशित करेल ह्याच मी या क्षणाला शुभेच्छा मागते. आणि आपण आज इथे आलात, तुम्हाला मी खूप खूप सुयश चिंतिते आणि तुमचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. नमस्कार.